मित्रांनो, एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 3 तारखेपासून संघर्षामध्ये उतरणार. संदीप शिंदेनी म्हटले आहे की 3 तारखेपासून संघर्ष अटळ आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आज तुमच्या माध्यमातून इशारा देतोय की तुम्ही 20 तारीख पुढची बैठक घेऊन फायनल करू असं सांगितलं होतं. आज 23 तारीख उजाडलेली आहे. 3 तारखेची आमची नोटीस आहे आणि आमच्याशी तातडीने बैठक घेऊन डायलॉग करून एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्यासंदर्भातली कारवाई करावी, अन्यथा 3 तारखेपासूनचा संघर्ष अटळा. 7 तारखेच्या बैठकीमध्ये सरकारने मान्य केलेलं होतं की एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढंच झालं पाहिजे, पण त्याची अंमलबजावणी करताना सरकार मागं सरकते की काय असं वाटतंय. मान्य करून देखील एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवत नाही. नेमकं काय चाललंय हे? सरकारने हे मान्य केलेलं आहे की एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे. जुन्या एसटी कर्मचाऱ्यांना माहित आहे की 1995 सालच्या अगोदर एसटी कर्मचारी हे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा पगारामध्ये पुढे होता, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना आता सरकार पुढे भीक मागायची वेळ आली आहे. कोण एसटी कर्मचाऱ्यांना एवढं मागं आणलं? हाच एसटीचा कामगार 95 पूर्वी राज्य सरकार एवढं वेतन घेत होता. खरं म्हणजे एसटी कर्मचारी पगारवाढ मागायला गेला की सरकार एसटी तोट्यात आहे म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना हाकलून लावायचे. परंतु हा उद्योग सेवा उद्योग आहे. या उद्योगाच्या मार्फत सर्वसामान्य जनतेला सेवा पुरवली जाते आणि जो उद्योग सेवा पुरवतो तो उद्योग कधीही नफा कमवू शकत नाही. पगार देताना मात्र आमचं एसटीचं बॅलन्स शीट दाखवलं जातं. हा काही नफा कमवायचा उद्योग नाहीये, हा सेवेचा उद्योग आहे. भारतामधली कुठलीच एसटी फायद्यामध्ये आलेली नाही. तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही. सगळ्या संघटना एकत्रित आल्यात. 2 संघटना राहिल्या होत्या, बडळकर साहेबांची, भावस्कर साहेबांची. त्या दोघांनाही आम्ही परवा दिवशीच पत्र दिलेले आहेत. कुठलंही राजकारण न करता, सरकारला डॅमेज न करता आम्हाला आमचा न्याय मिळवून घ्यायचा आहे. पण आमच्याशी जर दगाफटका झाला तर मग मात्र एसटी कामगारांचं उपद्रव मूल्य सरकारला भोगावं लागेल, हा इशारा आपल्या माध्यमातून. मित्रांनो, एसटीचा 3 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा संप होण्याची चित्र दिसत आहेत, कारण सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे थोडंही लक्ष देत नाही. आणि जर कृती समितीने आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली तर कोण कोण कृती समितीच्या पाठीमागे उभे राहणार ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आपले मत कळवा. एसटी कर्मचाऱ्यांचा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.